खाजगी वसतिगृहामध्ये जर तुमची मुलं असतील तर ती खरोखरच सुरक्षित आहेत का याचा सुद्धा तपास घ्या. कारण नागपूरमध्ये एका उच्चभ्रू महाविद्यालयाच्या एका उच्चभ्रू शाळेच्या वसतिगृहामध्ये चिमुकल्यांची जी काही व्यथा आहे ती आश्रमशाळेतल्या चिमुकल्यांपेक्षा वेगळी नाहीये. हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊया. बोखारा परिसरातली तुली पब्लिक स्कूल नागपूरमधली ही एक नामांकित शिक्षण संस्था. सरकारच्या एकात्मिक आदिवासी विकास योजनेअंतर्गत सुमारे 250 गोरगरीब मुलं मुली इथं शिक्षण घेतात. इथल्याच वसतिगृहात राहतात सुद्धा. आणि याचाच फायदा वसतिगृहाच्या स्वयंपाक्यानं घेतला. तिसरीतल्या काही मुलींशी अश्लील वर्तन आणि शेरेबाजी सुरू केली. या छळाला त्या मुली अगदी कंटाळल्या होत्या. नुकतीच आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी या शाळेला भेट दिली. त्यांनी मुलींना विश्वासात घेतलं आणि त्यानंतर जे समोर आलं ते भयानक होतं. त्यानंतर कोराडी पोलिसांमध्ये या स्वयंपाक्या विरोधात कलम 354 आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आलाय. आरोपी हा त्या ठिकाणी स्वयंपाकी होता. आरोपीचं नाव आहे जमीर बाप्ती. त्याचं वय अंदाजे 30 वर्ष आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे. शासनाची जी योजना आहे की आदिवासी मुलींना सुद्धा इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेमधून शिक्षण मिळावं या योजनेखाली तुली पब्लिक स्कूल, तुली एज्युसिटी कोराडी या शाळेमध्ये या मुली शिक्षण घेत आहेत. या घटनेनंतर एबीपी माझानं तुली पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापनाला संपर्क करायचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शाळेच्या गेटवर पडदा टाकून आतल्या हालचाली टिपण्यावर बंधनं घातली आणि प्रवेशालाही मज्जाव केला. ओ भैया ऑफिस में है ना, जा रहे ना स्कूल का आओ जा रहे हैं. हमको मिलना है ना ऑफिस में किसी से. ऑफिस मध्ये नाही का कोणी. पेपर टीव्हीतल्या बातम्या बघून मुलींच्या पालकांनी तुली पब्लिक स्कूल बाहेर गर्दी केली. मात्र ना त्यांना आता मुलींना भेटू दिलं जातंय ना त्यांच्याशी फोनवर बोलू दिलं जात आहे. तुझं कोण या शाळेमध्ये शिकते आणि तुला काय काळजी आहे. माझ्या मोठ्या ताईंचे मुलं 2 मुली शिकतात आणि मी पेपरमध्ये सकाळी वाचलं की लैंगिक शोषण होऊन राहिलेलं आहे शाळेत. तसं वाचल्याबरोबर मी हॉस्टेलमध्ये आलो आणि या हॉस्टेलमध्ये मला अंदर जायची एंट्री नाही देऊन राहिले. त्यांना बोलण्याची पण एंट्री देऊन नाही राहिलेले आहे. लॉक लावलेला आहे गेटला आणि एंट्री नाहीच म्हटलेलं आहे. तुम्हाला भेटण्याला काही हे नाही, भेटू देणार नाही असं म्हणण्यात आलेलं आहे. भाचीसोबत फोनवर बोलणं होऊ शकते आहे का कालपासून. काहीच नाही. तुली हे नागपूरच नव्हे तर मुंबईच्या सेलिब्रिटी आणि उद्योग वर्तुळातलं मोठं नाव आहे. त्यांच्या अनेक संस्था आहेत. त्यामुळे नागपूर आणि परिसरात या घटनेनं खळबळ माजली आहे. याआधीच आश्रमशाळांमध्ये मुलींवर होणाऱ्या अत्याचारांनी महाराष्ट्राची मान खाली गेली होती. आता खासगी संस्थांमध्ये सुद्धा मुली किती सुरक्षित आहेत हा प्रश्नच आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुली पब्लिक स्कूलची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही या शाळेसमोरही आलो आहोत. मात्र शाळेचा मुख्य द्वार जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे. आज शाळेला सुट्टी आहे, शाळेमध्ये कोणीही नाही आहे असं दारासमोर सांगितलं जात आहे. मात्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसमध्ये जाऊनही कोणाला भेटण्याची परवानगी दिली जात नाहीये आणि शाळेमध्ये दुसरा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये सर्वजण व्यस्त आहे असं दारावर सांगितलं जात आहे. त्यामुळे सध्या तरी तुली पब्लिक स्कूल या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करायला तयार नाही. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, बोखारा, नागपूर.